अभी 15 दिन पहले ना एक 250 गाड़ी. हाय हॅलो, आता आम्ही आलो आहे अजमेर फोर्टला. मस्त फॉरेनर पण खूप आहेत. स्ट्रक्चरल वाइब्स फुल. इथून Whose marriage going to take place in Delhi? Or मागे बघ. गाईज हा आहे आमेर फोर्ट जयपूरमधला. आम्ही आत्ता सकाळी आलेलो आहे. आता इथून पुढचा फुल व्हिडिओ आम्ही कवर करू. सो स्टे ट्यून. इथे एलिफंट राईड पण होतात. करायचे असेल तर आपण एलिफंट राईड करू शकतो. हा ॲक्च्युअल आमेर फोर्ट आहे. नाही तसं नाही, आत्ता आम्ही एंट्री केली आहे, म्हणजे मेन एंट्री जे गेट आहे तिथून आत आलेलं आहे. तर आता इथून आमेर फोर्ट सुरुवात झालेला आहे. हे बघा ॲक्च्युली तिथे तुम्हाला कार दिसत ना, तो बेस आहे. तिथून म्हणजे हे अशी एलिफंट राईड असते. पूर्वीच्या काळात पण राजे महाराजे असेच यायचे वाटा या इथून वर येण्यासाठी. आणि हे एलिफंट राईड फक्त वरपर्यंत सोडतात आपल्याला, परत खाली जाताना एकटे जातात. शीश महल आहे. इथे 2 राणी राहायच्या मिर्झाराजे जयसिंगच्या. शीश महलमध्ये एक अर्धा भाग एका राणीची रूम आहे आणि अर्धा भाग दुसऱ्या राणीची रूम आहे याच्यात. इथून हत्तीसोबत एंट्री होत असते. आपण इथून सुद्धा येऊ शकतो हत्तीने, पण आम्ही जीपनं आलेलो आहे वरती. हे असे टोटल 150 हत्ती आहेत इथे. 150 हत्ती आहेत. हे आहे राजस्थानी संगीत. हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, आमचा आमेर फोर्ट बघून झालेला आहे दुपारी. आणि नंतर आम्ही रूमवर गेलो, थोडंफार चेंज केलं, रेस्ट केली. आणि आता सनसेटच्या वेळेला आम्ही नाहरगड फोर्टला आलेलो आहे. म्हणजे जयपूरचं हे तुम्ही बघितलंच पाहिजे. हा व्ह्यू नाहरगड फोर्टवर येऊन पूर्ण जयपूर दिसतं आणि सनसेट पण दिसतो पूर्ण जबरदस्त. आणि हे मस्ट विजिट प्लेस आहे जयपूरचं. थोडं बघा, असं थोडं आम्ही अजून बाहेर असे अजून आत नाही गेलो आम्ही, पण तुम्ही बघू शकता काय व्ह्यू दिसतो आत्ताच. हे बघा, एंट्री करून आम्ही आत आलेलो आहे आणि हा आतला व्ह्यू आहे सगळा आता नाहरगडचा. सो मेन सनसेट पॉईंट आम्ही तिकडे चाललेलो आहे आता. आणि एक द्यायची आहे, एक इन्स्ट्रक्शन द्यायची आहे इथे. म्हणजे गुगलवर दिसतं की 5:30पर्यंत स्वतः तिकीट विंडो ओपन आहे आणि नंतर क्लोज होईल. असं नाही आहे, 9:30पर्यंत तुम्ही तिकीट काढू शकता आणि 9:30पर्यंत इथे एंट्री आहे प्रॉपर. आणि इथं कसं हॉटेल वगैरे आहे, ते पॅडो कॅफे वगैरे आहे, तिथं लोक थांबतात 10 वाजेपर्यंत. त्यामुळं गुगलमध्ये अजून चेंज नाही केलं आहे, पण जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन की 9:30पर्यंत तुम्ही येऊ शकता निवांत. सो बघू शकता हा सनसेट व्ह्यू किती बघू शकता सुंदर. आणि पूर्ण जयपूर सिटी. हे जलमहल आहे. हे आमेर आणि नाहरगडहून येताना मध्येच लागतं हे वाटे, तर त्यामुळे ते थांबू शकता. रात्रीचा व्ह्यू छान आहे. हे बंद असतं, फक्त आठवड्यातून एकदा उघडतं, पण ते गव्हर्नमेंटच्या लोकांसाठी, आपल्याला नाही. आपण मध्ये लांबूनच बघायचं असं. हा बाहेरचा सैनिक एरिया. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग.
म्हणते गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आमचा लास्ट डे आहे. हां, जो जयपूरमधला तिसरा आणि शेवटचा दिवस. काल आम्ही जलमहलवर शेवट केला होता, त्यानंतर आम्ही घरी वगैरे डिनर करून झोपून गेलो होतो. सो आज आता एक शेवटचे 2-3 पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला कधी तिकडे केलं जातं, ते परत निघू आम्ही. तेवढं करून मग नंतर आमची ट्रेन आहे संध्याकाळी 6ची. सो स्टे ट्यून फॉर लास्ट डे अँड मोस्ट एक्साइटिंग पार्ट. बाय बाय. हां फ्रेंड्स, सो आम्ही पोचलो आहे पत्रे गेटला. तुम्ही मागे बघू शकता, हे असं आहे, हे एक डोअर आहे, जयपूरच्या एंट्रीचं डोअर आहे हे. म्हणजे जेव्हा राजे महाराजे यायचे त्यांच्या स्वागतासाठी हे असं डोअर केलेलं असायचं. सो हे असं आहे, आणि हे जरा आउटसाईड आहे एअरपोर्टच्या जवळ, त्याच्यामुळे बाकीच्या स्पॉटपेक्षा जरा तुम्हाला वेगळं यावं लागेल इकडे रिक्षा करून. एक 100-200 रुपये एक्स्ट्रा होतात. हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. फायनली आणि 3 दिवसांची जयपूरची ट्रिप या ठिकाणी संपलेली आहे आणि नाव बॅक टू होम फायनली. येस. आणि पूर्ण ब्लॉग तुम्हाला यूट्यूबवर सगळे डिटेल्स बघायला भेटतील, कसे तिकीट्स वगैरे काय, परत ट्रॅव्हलचं काय, कसं काय, सगळं एकूण एक सगळंच तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि काय आम्ही जयपूरमध्ये मिस केलं किंवा बघायचं राहिलं ते तुम्ही पण आम्हाला पॉईंट सांगा, आणि आम्ही किती भरपूर पॉईंट्स कव्हर केलेत का ते पण आम्हाला सांगा. आम्ही जर काही माहिती हवी असेल एक्स्ट्रा तर ते पण विचारा कमेंटमध्ये, आम्ही त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देऊ. सो स्टे ट्यून. असेच नेक्स्ट ब्लॉगसाठी पण आमची वाट बघा. पुढच्या लवकरच आम्ही भेटू. पण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. 3 लोकांना पण सांगा, त्या 3 लोकांना सांगा की अजून शेअर करा. बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.